थांबा शिवबा, गिरफ्तार करा याला. राणी साहेब, शिवबा, तुम्ही ठीक आहात ना? जी, आमच्यावरचा निर्वाणीचा वार आऊ साहेबांनी अडवला. राणी साहेब, बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. तुम्ही जर वेळेवर आला नसता तर आज इथे. आम्हाला त्यांचा आधीच संशय आला होता. यल्लम्मा देवीला जाऊन आले असं म्हणाले आणि ह्यांच्याकडे प्रसादही नव्हता. सौंदत्तीला जाऊन आले तरी यांच्याकडे भंडारा नाही. यांच्या अंगाला कुठे भंडारा लागलेला नाही. तेव्हा शंकेची पाल आमच्या मनात चुकचुकली आणि तुमचा हा अंदाज खरा ठरला. महाराज, महाराज माफी द्या. महाराज गलती झाली महाराज. आमच्या शिवबांवर तलवार उगारतोस? संभाजीराजे, माफी जरूर देऊ, माफी. पण त्याआधी तू आम्हाला सगळं खरं खरं सांग. बोल, कोण आहेस तू? कोणाच्या सांगण्यावरून आमच्यावर हल्ला केलास? सांगितलं नाहीस तर तुला इथेच उभा चिरून टाकेल. नाही नाही महाराज, या हल्ल्यामागल विजापूरची लय मोठी हस्ती आहे. कोण? विजापूरला जाताना आमच्यावर हल्ला होतो. ही बाब गंभीर आहे. आपल्याला अत्यंत सावध राहायला हवं. कुछ खबर आई? बस अभी आती ही होगी हुजूर. खबर सुनने के लिए हम भी बेताब है आलिजा. हुजूर, जल्दी कहो. हुजूर, जिले सुबानी खुदा आपको सलामत रखे. फर्जन शाहजी राजे के कबीले पर किसी ने हमला कर दिया. कहो, आगे कहो. लेकिन सब सही सलामत है. शाहजी की बेगम जीजाबाई और बेटे शिवाजी ने सभी हमलावरों को मार गिराया. इसका मतलब है कि शाहजी. हुजूर, निकल जाओ. इसका मतलब है शाहजी बच गया. फिर से हमें मारते गए वो. हुजूर बच गए तो क्या हुआ? हम और एक बार हमला करेंगे. चुप. एक लफ्ज मत बोलो तुम. कुछ नहीं सुन रहा है मैं. तुम्हें दक्खन भेजने का मकसद क्या था अमीन? ताकि तुम जीजाबाई और शिवा को काबू में रख पाओ. उस जीजाबाई और शिवा ने हमारी पहाड़ उखाड़ कर फेंक दी. क्या किया तुमने? कुछ नहीं. सोने का हल चलाया. तुमने क्या किया? कुछ नहीं. उधर पूरा गांव नए सिरे से बसाया उन लोगों ने. घर बनवाए, वाड़े बनवाए, मंदिर बनवाए. क्या किया तुमने? कुछ नहीं. 12 मावल के तमाम लोग इकट्ठा किए. पलटन के उस निम्बालकर के लड़की से अपने लड़के की शादी कर दी. क्या किया तुमने? सब्र कीजिए अलीजा, सब्र कीजिए. ये इल्जाम लगाने का वक्त नहीं है. अमीन ने कुछ कम कोशिश नहीं की. अच्छा, तो आप बताएंगे कि आपने क्या किया है? आप तो वजीर सल्तनत हैं. मुस्तफा खान, आपने भी कुछ नहीं किया है. बल्कि सच्चाई यह है कि जो भी हुआ है अब तक सब मैंने किया है. शाहजी राज्य के जो वफादार सरदार है बाजी वो मंबाजी, उनको काबू में हमने रखा है. अलीजा, हम अपनी सफाई लफ्जों में नहीं काम से देते हैं. एक बार खाली गया उसका अफसोस हमें भी है.
मौत के चंगुल से शाहजी छूट गया, लेकिन क्यों? इस पर गौर फरमाइए। आलिजा, बाप बेटे साथ में हैं, आपस में प्यार और भाईचारे से रहते हैं। हम उन्हें अंदर से तोड़ेंगे, गलतफहमी पैदा करेंगे उनमें, आपसी रिश्ते कमजोर हो जाएंगे, तो उन्हें मारने में बड़ी आसानी हो जाएगी। बस, हमें कुछ नहीं सुनना है। बहुत हो गया, अब और नहीं। एक तो मारो या मरो मुस्तफा खान। मतलब बादशाह पे दिल कुर्बान। आलिजा, ऊपर वाला गवाह है, मैं कसम खाता हूं, शाहजी और उसका कबीला बंगलौर से जिंदा वापस नहीं जाएगा। शिवबा, अखेरीस पोचलोच आपण विजापुरास. राणी साहेब, अहो आपण कशाला पाय उतार झाला? आपण मेण्यात बसून घ्याव. आपण जिथे वास्तव्य करणार आहोत ती हवेली थोडी दूर आहे. संभाजीराजे, हवं तर तुम्ही पुढे वा. सोबतच जाऊ आबासाहेब. शिवाय आम्ही कालच निरोप दिलाय की आपण इथे येत आहे. ठीक, चला. सुस्वागतम सुस्वागतम. दादा साहेब, बादशाह सलामताने खास तुमच्यासाठी, तुमच्या स्वागतासाठी आम्हाला पाठवलं. हे छान केलं. चला, आम्ही हवेलीकडेच जातोय. हवेलीवर तेच सांगण्यासाठी आम्ही इथे आलोय. त्या हवेलीवर तुम्हाला आता जाता येणार नाही. का? अहो, ती तर आमची नेहमीची हवेली आहे. पण कालच ती हवेली सुगंधा नायकिणीला दिली. त्यांच्या कलावंतांचा ताफा तिकडे उतरला. आमच्या हवेलीमध्ये नायकिणीनं उतरवलाय. हो मग, कलावंतच तशी आहे. रूप चंद्रच बिनडागी आणि गळा आहा. अहो, 4 दिवस रोज रात्री शब्बे कव्वालीची कसली मैफिल रंगते आणि स्वतः बादशाह सलामत तिथे आवडतो. एक शब्द पुढे बोलू नका. आमच्या सोबत राणी साहेब आहेत. त्यांच्या समोर हे असलं नादानपणाचं कौतुक करू नका. ठीक आहे, आपण दुसरीकडे बंदोबस्त करू. गरज नाही त्याची. आम्ही स्वतः आमचा बंदोबस्त करू. अहो राजे, चिडू नका. चिडू नको. फर्जंद आहोत आम्ही. आम्ही इथे येणार हे ठाऊक असताना देखील आमच्या हवेलीत नर्तकींच्या चाळांचा छनछनाट मांडलात. हा आमचा अपमान नाही तर काय? हे योग्य नाही. मंबाजी राजे, निघा. आबासाहेब, विजापूरचा गोल घुमट दिसण्याआधीच अपमानाचा खूबसूरत मनोरा दिसलाय. आम्हाला हे मान्य नाही. आम्हालाही हे मान्य नाही. तशीच वेळ पडली तर वेशीवरून परत फिरू आम्ही. महाराज, एका मागोमाग एक घटना घडताय. आपण शांतपणे त्याचा विचार करावा. शिवबा, आधी तुम्ही शांत व्हा. आम्हाला काहीच सुचत नाहीये. एवढा विचार करू नका शिवबा. कसा विचार करू नये दादासाहेब? का विचार करू नये तुम्हीच सांगा. अहो, असल्या गोष्टींची सवय नाही आम्हाला. या सगळ्या गोष्टी नवीन आहेत आमच्यासाठी. चला, महाराज साहेब तिकडे आहेत. या. आऊसाहेब,
अहो काय हे असलं स्वागत, ही असली बादशहात आणि हा असला बादशाह. शिवबा, आमंत्रणा पाठवायची ती आम्ही शाही आमंत्रण समजायची आणि मग बादशहाच्या दरबारात हजर राहण्यासाठी जायचं. पण वेशीवर पोहोचताच त्याने सांगायचं की तुमची उतरण्याची जागा एका नाचणाऱ्या कलावंतास दिली. देऊ द्या. नाही आऊसाहेब, एवढ्या सहज नाही. म्हणजे जिथे आमची आई राहणार होती ती जागा एका नाचणाऱ्याला दिली जाते, याचा अर्थ काय होतो? अहो पण आऊसाहेब, आमच्या जिव्हारी लागले ते हे. आमच्या जन्मदात्याने आपल्या बळकट खांद्यावर ही आदिलशाही तोलून धरली. आज ज्याच्या पायाने या बादशाहीचा गोल घुमट डौलानं उभा आहे त्याच आमच्या आबासाहेबांना त्यांचा पाय ठेवण्यासाठी त्यांचे नेहमीचे हवेली मिळू नये. तिथे कोण तर ढोलकी आणि पिपाणी वाजवणारे साजिंदे. नाही आऊसाहेब, हे बरोबर नाही. गडबड आहे काहीतरी. गडबड केव्हा होईल? जेव्हा आपण आपली विचारशक्ती गमावून बसू. आणि आपण जर आपली विचारशक्ती गमावली तर आपल्या मनाचा तोल ढासळेल. आणि मनाचा तोल जर ढासळला तर आपण संकटाचा प्रतिकार करू शकणार नाही. हो शिव, आम्हालाही तसंच वाटतं. ते आपल्याला डिवचतील, पण आपण संयम सोडायचा नाही. आम्हाला असं वाटतंय की आपल्या कुटुंबावरचा राग काढण्यासाठी ते आपल्या कुरापती काढतील. आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. तलवार उपसण्यापेक्षा संयमाची ढालच उपयोगी पडेल असं आम्हाला वाटतं. क्या हुआ मुस्तफा खान, आज बड़े खुश नजर आ रहे हैं आप. आलिजा, खबर ही वैसी है. शाहजी के परिवार का छेद हमें समझा है. हम उसी छेद को बड़ा सुराग बनाएंगे. किस छेद, किस सुराग की बात कर रहे हैं आप? आलिजा, शाहजी का बेटा सीवा, बड़ा गुरूर है उसमें. सीना तान के चलता है. अपने वालिद को सचमुच का राजा मानता है. उसका यही गुरूर, घमंड, छेद है आलिजा. आपको जो भी कहना है साफ साफ कहिए मुस्तफा खान. आलिजा, शाहजी का इंतजाम हमने उस हवेली में नहीं किया जिस हवेली में वो हमेशा बड़े इत्माम से रहता है. उस हवेली में किसी नाच गाने वाले को रख दिया और शाहजी का इंतजाम किसी मामूली सराय में किया. नतीजा ये हुआ, सीवा बुरा मान गया. अपने वालिद की बेइज्जती नहीं सह सकता वो. अच्छा, जी हाँ आलिजा, अपने बाप के इज्जत पर बड़ा घमंड है उसको. उसके इसी घमंड को तोड़कर हम बड़ा सुराख बनाएंगे. आलिजा, हम बाप बेटे में दरार पैदा करेंगे. बहुत खूब मुस्तफा खान, बहुत खूब. मतलब कि इस बार छुरी उल्टी चलाना चाहते हैं आप. सुना है सीवा वापस जाने के लिए निकला था, लेकिन सीवा का ये रवैया शाहजी को पसंद नहीं आया. अच्छा, मतलब घास तो पूरी सूखी है, इंतजार है तो बस एक चिंगारी का. मतलब मैं समझा नहीं आलिजा. एक गलती मुस्तफा खान, बस एक गलती, वो भी सीवा से, फिर चिंगारी भड़क उठेगी. यकीनन आलिजा, यकीनन. हटो, वजीरे आला पधार रहे हैं. अबे हट. अरे तुझे दिखाई नहीं देता? हुजूर, हुजूर, हुजूर. आइए हुजूर. अबे दिखाई नहीं देता? वजीरे आला पधार रहे हैं. चल हट. आइए हुजूर. अबे दिखाई नहीं देता? वजीरे आला आ रहे हैं. चल.
कौन है ये दरबान है मुस्तफा खान का खास। रोज एक दो लोगों को बिना वजह मार देता है। कहते हैं उसे शाही इजाजत है, उसका कोई कुछ नहीं बिगाड़ सकता। अबे चल हट। शिवबा, आपण परमुल्कात आहोत। आइए वजीर आला। मैं लूट गया, मैं बर्बाद हो गया। या खुदा, मैं क्या करूं? मेरे बाल बच्चे। चुप हो जाओ, वो मुस्तफा खान के आदमी। रडू नकात। अल्लाह आपका भला करेगा, अल्लाह आपको बरकत देगा। चला राणी साहेब, आवरा लवकर. पहिली तोफ झाली, आता दुसरी होईल आणि तिसऱ्या तोफेत बादशाह सलामत दरबारात. आपल्याकडून उशीर व्हायला नको. आम्ही तयार आहोत. कसं आहे, अलीजा दरबारात आल्यानंतर सगळ्यात आधी आमच्याच नावाचा पुकारा करतील आणि मग आम्ही दिसलो नाही तर खपा होतील. आल्या आल्या म्हणतील कहां है हमारे फर्जंद, आणि मग आम्ही दिसलो नाही तर खरंच चिडतील. आमचीही धावपळ होईल. विजापूरच्या वेशीत ज्याप्रमाणे आपलं स्वागत झालं त्यावरून तरी असं वाटत नाही. राणी साहेब, आम्ही सांगतो यात अलीजा नसणार. त्या मुस्तफा खान सारखे कोल्हे कुत्रे आमच्यावर जळतात, त्यांचंच कारस्थान असणार आहे. बरं, ते जाऊ दे. तुमची तयारी झाली आहे ना? आणि हो, शिवबाराजेंना समजावलंय ना? हो, शिवबाना समजावले, ते येतीलच इतक्यात. आबासाहेब, आम्ही आलोय तयारीनिशी. शाबास संभाजीराजे. हे बघा शिवबाराजे, संभाजीराजेंनी जसं तुम्हाला सांगितलं असेल हुजूर. तसं- हुजूर, अबे चल हट। आम्ही निघतोच आहोत, तयारच आहोत. संभाजीराजे, शिवबाराजे, चला. बादशाह सलामत आपसे नहीं मिल सकते. मुलाकात रद्द कर दी गई है. बादशाह आज पहले सुगंधा नायकन से मिलेंगे, बाद में आपसे. शायद कल फुर्सत मिलेगी तो मिलेंगे. लग्न झालं पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे.